तर मुंबई हायकोर्टानं महाराष्ट्र सरकारचे वाभाडे काढलेत। ऑपरेशन सिंदूर प्रकरणी पोस्ट केलेल्या विद्यार्थिनींच्या अटकेचं हे प्रकरण आहे। न्यायमूर्ती गौरी गोडसे यांनी सरकारी वकिलांची झाडाझडती घेतली आहे। एखाद्यानं नुसतं मत व्यक्त केलं म्हणून अटक करणार का असा सवाल हायकोर्टाने व्यक्त केलाय। विद्यार्थिनीनं पोस्ट केली तर थेट रस्टिकेट का केला असा सवालही हायकोर्टाने विचारलाय। कारवाईपूर्वी तुम्ही विद्यार्थिनीचं मत ऐकून घेतलं का? तुम्ही त्या विद्यार्थिनीचं आयुष्यच उद्ध्वस्त करताय असं हायकोर्टाने म्हटलंय। तुम्हाला कारवाई करायची आहे हे समजू शकतो, पण परीक्षेपासून का रोखता असा सवालही कोर्टाने विचारलाय। संबंधित विद्यार्थिनीला उरलेले 3 पेपर देऊ द्या असंही कोर्टाने म्हटलंय। मुलीनं माफी मागितली आहे, खुलासाही केलाय। आता काय तिला गुन्हेगार बनवणार का असा सवाल कोर्टाने विचारलाय। सरकारला काय हवंय? विद्यार्थ्यांनी त्यांची मतही मांडू नयेत का असा सवाल हायकोर्टाने केलाय। मुलीला पोलीस संरक्षणामध्ये परीक्षेला जाऊ दे असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला। आजूबाजूला पोलीस ठेवून अजिबात परीक्षा नको असं हायकोर्टाने म्हटलंय। विद्यार्थिनीच्या वकिलांनी सुटकेसंबंधी स्वतंत्र याचिका दाखल करावी असंही हायकोर्टाने म्हटलंय। सुटकेच्या याचिकेवर आज संध्याकाळीच सुनावणी करण्याचंही सांगण्यात आलंय। सरकारी वकिलांनी वरिष्ठांकडून सूचना घेऊन तयार राहावं असंही हायकोर्टाने सांगितलेलं आहे।